नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ए-टी भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला 28 जून या दिवशी होणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, RTE 2009 नुसार प्राथमिक शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक याचे प्रमाण किती असावे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2। तर पहा, RTE 2009 नुसार प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक याचे जे प्रमाण आहे तर ते 30:1 आहे। 30:1 असे प्रमाण असावे। प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005 चे जे मुख्य उद्दिष्ट होते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2, विना ओझे शिक्षण। काय होते? विना ओझे शिक्षण हे मुख्य उद्दिष्ट होते। प्रश्न क्रमांक तिसरा, बालकाच्या सामाजिकरणाचा दुय्यम सेकंडरी घटक कोणता आहे? तर बालकाच्या सामाजिकरणाचा जो दुय्यम घटक आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2, शाळा आहे। कोणते आहे? शाळा हे घटक आहे। प्रश्न क्रमांक चौथा, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम शिकवण्यासाठी शिक्षकाने कोणती पद्धत वापरावी? तर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम शिकवताना शिक्षकाने पहा ऑप्शन क्रमांक 3, आगमन प्रात्यक्षिक पद्धत। कोणती आहे? आगमन प्रात्यक्षिक पद्धत ही पद्धत वापरावी। प्रश्न क्रमांक 5, बुद्धीची चाचणी घेत असताना मानसिक वय मेंटल एज ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? तर बुद्धीची चाचणी घेत असताना मानसिक वय ही जी संकल्पना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1, अल्फ्रेड बिने। कोणी? अल्फ्रेड बिने यांनी मांडलेली आहे। प्रश्न क्रमांक 6, प्रयत्न प्रमाद सिद्धांतात थॉर्नडाईकने कोणत्या प्राण्याचा वापर हा केलेला होता? तर प्रयत्न प्रमाद सिद्धांतामध्ये पहा थॉर्नडाईकने ऑप्शन क्रमांक 1, मांजर। कोणत्या प्राण्याचा? मांजर या प्राण्याचा वापर हा त्याने केलेला होता। प्रश्न क्रमांक 7, एरिनको यांच्या मते किशोरवयातील मुख्य संघर्ष कोणता असतो? तर एरिनको यांच्या मते किशोरवयातील जो मुख्य संघर्ष असतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 4, ओळख विरुद्ध संभ्रम। कोणता असतो? ओळख विरुद्ध संभ्रम हा मुख्य संघर्ष असतो। प्रश्न क्रमांक 8, प्रयत्न आणि चूक ट्रायल अँड एरर सिद्धांतांचे दुसरे नाव काय आहे? तर प्रयत्न आणि चूक सिद्धांतांचे दुसरे नाव काय आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा, उद्दीपन प्रतिक्रिया सिद्धांत। कोणता आहे? उद्दीपन प्रतिक्रिया सिद्धांत हे दुसरे नाव आहे। प्रश्न क्रमांक 9, अनुवंशिकता म्हणजे काय? तर अनुवंशिकता म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक 1, जन्मजात मिळालेली वैशिष्ट्ये। काय? जन्मजात मिळालेली वैशिष्ट्ये। प्रश्न क्रमांक 10, जीन पियाजे यांनी विकासाच्या अवस्थाच्या क्रमाने मांडणी कशी केलेली आहे? तर जीन पियाजे यांनी विकासाच्या अवस्थाच्या क्रमाने मांडणी ही पहा ऑप्शन क्रमांक 1, संवेदी, पूर्व, मूर्त आणि औपचारिक। कशी केलेली आहे? संवेदी, पूर्व, मूर्त आणि औपचारिक या क्रमाने मांडणी त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 11, शालेय व्यवस्थापन समितीमधील पालकांचा सहभाग हा कोणत्या दृष्टिकोनाचा भाग आहे? तर शालेय व्यवस्थापन समितीमधील पालकांचा जो सहभाग आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 4, विकेंद्रीकरण। काय आहे? विकेंद्रीकरण या दृष्टिकोनाचा भाग आहे। प्रश्न क्रमांक 12, बुद्धी ही अमूर्त विचाराच्या संदर्भात विचार करण्याची क्षमता आहे, ही व्याख्या कोणी दिलेली आहे? तर बुद्धी ही अमूर्त विचाराच्या संदर्भात विचार करण्याची क्षमता आहे ही जी व्याख्या आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2, टर्मन। कोणी? टर्मन यांनी दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 13, वर्गातील हुशार मुलांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शिक्षक काय करतील? तर पहा, वर्गातील हुशार मुलांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शिक्षक हे ऑप्शन क्रमांक 1, अधिक कठीण कामे देतील। काय करतील? शिक्षक हे अधिक कठीण कामे देतील। प्रश्न क्रमांक 14, शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकाचे आठवड्याचे किमान कार्यतास किती आहेत?
तर शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकाचे आठवड्याचे किमान कार्यतास हे पहा ऑप्शन क्रमांक 2 45 तास. किती आहे? 45 तास इतके आहेत. प्रश्न क्रमांक 15 मापन, मेजरमेंट आणि मूल्यमापन इव्होल्यूशन यातील मुख्य फरक कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर मापन हे जे असते तर ते पहा संकुच असते. मापन हे कसे असते? संकुच असते. आणि मूल्यमापन हे जे असते तर ते पहा व्यापक असते. मूल्यमापन हे व्यापक असते. म्हणून हा पहा यातील मुख्य फरक आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा समतोल बुद्धी असलेल्या विद्यार्थ्याची लक्षणे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पहिला आहे भावनिक स्थिरता, दुसरा आहे तर्कनिष्ठ विचार आणि तिसरा आहे पहा सामाजिक कौशल्ये. हे जे तिन्ही लक्षणे आहेत तर ते समतोल बुद्धी असलेल्या विद्यार्थ्याची लक्षणे आहेत. प्रश्न क्रमांक 17 बहुबुद्धिमत्ता सिद्धांतात सांगीतिक बुद्धिमत्ता कोणाला असते? तर बहुबुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये पहा सांगीतिक बुद्धिमत्ता ही ऑप्शन क्रमांक 1 संगीतकाराला असते. कोणाला असते? संगीतकाराला असते. प्रश्न क्रमांक 18 प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर करणे सर्वात योग्य ठरेल? तर पहा प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकाने ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्याचा सहभाग असणारी आणि कृती आधारित पद्धत. कोणती आहे? विद्यार्थ्याचा सहभाग असणारी आणि कृती आधारित पद्धत या पद्धतीचा वापर करणे सर्वात योग्य ठरेल. प्रश्न क्रमांक 19 समावेशित शिक्षणात एक्सक्लुझिव्ह एज्युकेशन कोणाला प्राधान्य दिले जाते? तर समावेशित शिक्षणामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3 सर्व मुलांना म्हणजेच विविध क्षमता असणाऱ्या मुलांना प्राधान्य हे त्या ठिकाणी दिले जाते. प्रश्न क्रमांक 20 सतत आणि सर्वकष मूल्यमापनमध्ये सर्वकष म्हणजे काय? तर सतत आणि सर्वकष मूल्यमापनमध्ये पहा सर्वकषचा जो अर्थ होतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 शैक्षणिक आणि सहशैक्षणिक गुणांचा विकास. काय होतो? शैक्षणिक आणि सहशैक्षणिक गुणांचा विकास म्हणजेच सर्वकष होय. प्रश्न क्रमांक 21 अध्ययनाचे संक्रमण ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा एका परिस्थितीत शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे. काय होतो? एका परिस्थितीत शिकलेले ज्ञान हे दुसऱ्या परिस्थितीत वापरणे म्हणजेच अध्ययनाचे संक्रमण होईल. प्रश्न क्रमांक 22 बालकेंद्री शिक्षण चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशनचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर बालकेंद्री शिक्षणचा जो पुरस्कार आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 जॉन डुई. कोणाला मिळालेला आहे? जॉन डुई यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 23 शिक्षकाने शाळाबाह्य अनुभवांना का महत्त्व द्यावे? तर शिक्षकाने शाळाबाह्य अनुभवांना का महत्त्व द्यावे तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा मुलांच्या ज्ञानाचे उपयोजन होण्यासाठी. कशासाठी? मुलांच्या ज्ञानाचे उपयोजन होण्यासाठी महत्त्व द्यावे. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणती गोष्ट ही अध्ययन प्रक्रियेसाठी सर्वात महत्त्वाची आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अनुभव आणि सराव. कोणते आहे? अनुभव आणि सराव ही जी गोष्ट आहे तर ती अध्ययन प्रक्रियेसाठी सर्वात महत्त्वाची आहे. प्रश्न क्रमांक 25 गेस्टाल्ट मानसशास्त्राचा मुख्य सिद्धांत खालीलपैकी कोणत्या वाक्यावर आधारित आहे? तर गेस्टाल्ट मानसशास्त्राचा मुख्य सिद्धांत हा पहा ऑप्शन क्रमांक 1 संपूर्णता ही त्याच्या भागाच्या बेरजेपेक्षा मोठी असते. काय आहे? संपूर्णता ही जी आहे तर ती त्याच्या भागाच्या बेरजेपेक्षा मोठी असते या वाक्यावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 26 अध्यापन करताना शिक्षकाची भूमिका काय असावी? तर अध्यापन करताना शिक्षकाची जी भूमिका आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 सुविधा पुरवणारी. कशी असावी? सुविधा पुरवणारी असावी. प्रश्न क्रमांक 27 सर्जनशील मुलाची ओळख कशी पडते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा त्याच्या नवीन कल्पनांमधून. कशी? त्यांच्या नवीन कल्पनांमधून सर्जनशील मुलांची ओळख पडते. प्रश्न क्रमांक 28 किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन करताना शिक्षकाने कसे वागावे? तर किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन करताना शिक्षकाने पहा ऑप्शन क्रमांक 4 मित्रत्वाने आणि समंजसपणे. काय? मित्रत्वाने आणि समंजसपणे असे वागावे. प्रश्न क्रमांक 29 भाषिक विकासासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे? तर भाषिक विकासासाठी सर्वात महत्त्वाचे पहा ऑप्शन क्रमांक 1 जास्तीत जास्त वाचन आणि संवाद. काय? जास्तीत जास्त वाचन आणि संवाद आहे.
प्रश्न क्रमांक 30, यशस्वी शिक्षणासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य नियोजन. काय आहे? सातत्यपूर्ण सराव आणि योग्य नियोजन हे यशस्वी शिक्षणासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक 31, सर्जनशीलता क्रिएटिव्हिटीचा मुख्य घटक कोणता आहे? तर सर्जनशीलतेचा मुख्य घटक कोणता आहे? तर तो ऑप्शन क्रमांक 3 पहा, नवनिर्मितीची ओढ. काय आहे? नवनिर्मितीची ओढ हा मुख्य घटक आहे. प्रश्न क्रमांक 32, किशोरवयीन मुलांच्या सामाजिक विकासावर कशाचा प्रभाव सर्वाधिक असतो? तर पहा, किशोरवयीन मुलांच्या सामाजिक विकासावर ऑप्शन क्रमांक 2 मित्रपरिवाराचा गट. काय आहे? मित्रपरिवाराचा गटचा प्रभाव हा सर्वात जास्त असतो. प्रश्न क्रमांक 33, अध्ययन प्रक्रियेत फीडबॅक म्हणजेच प्रतिसाद का महत्त्वाचा आहे? तर अध्ययन प्रक्रियेमध्ये फीडबॅक का महत्त्वाचा आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा, त्रुटी समजण्यासाठी. काय? त्रुटी समजण्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 34, गॅग्ने यांच्या मते अध्ययनाचा सर्वात खालचा स्तर कोणता आहे? तर गॅग्ने यांच्या मते अध्ययनाचा सर्वात खालचा स्तर हा पहा, ऑप्शन क्रमांक 1 संकेत अध्ययन. कोणता आहे? संकेत अध्ययन हा सर्वात खालचा स्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच EQ वाढवण्यासाठी शाळेत काय करावे? तर पहा, भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी शाळेमध्ये ऑप्शन क्रमांक 3 संवाद कौशल्ये शिकवावीत. काय करावेत? संवाद कौशल्य शिकवावीत. प्रश्न क्रमांक 36, ब्रुनर यांनी मांडलेली आकलनाची पहिली अवस्था कोणती आहे? तर ब्रुनर यांनी मांडलेली आकलनाची पहिली अवस्था ही पहा, ऑप्शन क्रमांक 1 क्रियात्मक. कोणती अवस्था आहे? क्रियात्मक ही अवस्था आहे. प्रश्न क्रमांक 37, अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांसाठी कोणती अध्यापन पद्धत योग्य आहे? तर पहा, अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांसाठी ऑप्शन क्रमांक 3 लवचिक आणि वैयक्तिक पद्धत. काय आहे? लवचिक आणि वैयक्तिक पद्धत ही अध्यापन पद्धत योग्य आहे. प्रश्न क्रमांक 38, शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कोण असतो? तर शाळा व्यवस्थापन समितीचा जो अध्यक्ष असतो तर तो पहा, ऑप्शन क्रमांक 4 पालकांमधील एक प्रतिनिधी. कोण असतो? पालकांमधील एक प्रतिनिधी हा अध्यक्ष असतो. प्रश्न क्रमांक 39, आगमनात्मक इंडक्टिव्ह अध्यापन पद्धत म्हणजे काय? तर आगमनात्मक अध्यापन पद्धत म्हणजेच पहा, ऑप्शन क्रमांक 1 उदाहरणाकडून नियमाकडे जाणे. काय आहे? उदाहरणाकडून नियमाकडे जाणे. प्रश्न क्रमांक 40, शिक्षकाचे सर्वात मोठे कौशल्य कोणते आहे? शिक्षकाचे सर्वात मोठे कौशल्य हे पहा, ऑप्शन क्रमांक 4 प्रभावी संवाद. कोणते आहे? प्रभावी संवाद आहे. प्रश्न क्रमांक 41, विकास डेव्हलपमेंट ही प्रक्रिया कशी असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, वरीलपैकी दोन्ही. म्हणजेच पहा, पहिला आहे गुणात्मक आणि दुसरा आहे संख्यात्मक. गुणात्मक आणि संख्यात्मक ही विकासाची प्रक्रिया असते. प्रश्न क्रमांक 42, कोहलबर्ग यांच्या मते नैतिक विकासाची कोणती पायरी सर्वात उच्च आहे? तर पहा, कोहलबर्ग यांच्या मते नैतिक विकासाची ऑप्शन क्रमांक 1 वैश्विक नैतिक तत्त्वे. कोणती आहे? वैश्विक नैतिक तत्त्वे ही पायरी सर्वात उच्च आहे. प्रश्न क्रमांक 43, अध्ययन प्रक्रियेत जिज्ञासा म्हणजे काय? तर अध्ययन प्रक्रियेमध्ये जिज्ञासा म्हणजे पहा, ऑप्शन क्रमांक 3 शिकण्याची तीव्र इच्छा. काय? जिज्ञासा म्हणजेच शिकण्याची तीव्र इच्छा. प्रश्न क्रमांक 44, मस्लोज यांच्या गरजांच्या श्रेणीत अन्नाची गरज कोणत्या स्तरावर आहे? तर मस्लोज यांच्या गरजाच्या श्रेणीमध्ये अन्नाची जी गरज आहे तर ती पहा, ऑप्शन क्रमांक 1 शारीरिक गरज. कोणत्या स्तरावर आहे? शारीरिक गरज या स्तरावर आहे. प्रश्न क्रमांक 45, वर्गामध्ये लोकशाही वातावरण कसे निर्माण करावे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पहिला आहे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू देऊन, दुसरा आहे सर्वांना समान वागणूक देऊन आणि तिसरा आहे सहकार्याची भावना वाढवून. हे जे तिन्ही घटक आहेत तर हे तिन्ही घटक देऊन वर्गामध्ये लोकशाही वातावरण निर्माण करावे. प्रश्न क्रमांक 46, स्मृती प्रक्रियेत माहिती पुसली जाणे म्हणजेच काय? तर स्मृती प्रक्रियेमध्ये माहिती पुसली जाणेच म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 पहा, विस्मरण. काय? विस्मरण, फॉरगेटिंग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 47, किशोरवयातील मुले आदर्श म्हणून कोणाकडे पाहतात? तर किशोरवयातील मुले आदर्श म्हणून पहा, ऑप्शन क्रमांक 1 शिक्षक किंवा आई वडील किंवा
सेलिब्रिटी. काय आहे, किशोर वयातील जे मुले असतात तर ते आदर्श म्हणून शिक्षक किंवा आईवडील किंवा सेलिब्रिटी यांच्याकडे ते पाहतात. प्रश्न क्रमांक 48. अध्यापन करताना वापरले जाणारे TLM म्हणजेच शैक्षणिक साहित्य कसे असावे. तर अध्यापन करताना वापरले जाणारे जे TLM आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 अर्थपूर्ण आणि सुलभ. कसे असावे, अर्थपूर्ण आणि सुलभ असावे. प्रश्न क्रमांक 49. समावेशित शिक्षण का महत्त्वाचे आहे. तर समावेशित शिक्षण का महत्त्वाचे आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा समानतेच्या हक्कासाठी. कशासाठी, समानतेच्या हक्कासाठी महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 50. विद्यार्थ्याचा कल ओळखणे का गरजेचे आहे. तर विद्यार्थ्याचा कल ओळखणे का गरजेचे आहे तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा योग्य व्यावसायिक निवडीसाठी. कशासाठी, योग्य व्यावसायिक निवडीसाठी गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 51. शिक्षणाचे सार्वत्रिकरण म्हणजेच काय. तर शिक्षणाचे सार्वत्रिकरण म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 1 सर्वांना शिक्षण उपलब्ध करून देणे. काय आहे, सर्वांना शिक्षण उपलब्ध करून देणे. प्रश्न क्रमांक 52. संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करावे. तर संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी शिक्षकांनी पहा ऑप्शन क्रमांक 2 प्रकल्प काम प्रोजेक्ट द्यावे. काय करावे, प्रकल्प काम द्यावे. प्रश्न क्रमांक 53. बुद्धीच्या द्विकारक सिद्धांतात यस फॅक्टर म्हणजेच काय. तर बुद्धीच्या द्विकारक सिद्धांतात यस फॅक्टर म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 विशिष्ट बुद्धिमत्ता. काय, यस फॅक्टर म्हणजेच विशिष्ट बुद्धिमत्ता होय. प्रश्न क्रमांक 54. किशोर वयातील मुलांमधील भावनिक बदल कशामुळे होतात. तर किशोर वयातील मुलांमधील भावनिक जो बदल आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 संप्रेरकांमधील बदलामुळे. कशामुळे, संप्रेरकांमधील बदलामुळे होतात. प्रश्न क्रमांक 55. अध्यापन करताना विषय ज्ञान किती महत्त्वाचे आहे. तर अध्यापन करताना विषय ज्ञान हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 पायाभूत आणि अत्यंत महत्त्वाचे. कसे आहेत, पायाभूत आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 56. आदर्श शालेय संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य खालीलपैकी कोणती आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजेच शारीरिक भौतिक भावनिक करणे. काय, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे हे पहा आदर्श शालेय संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत. प्रश्न क्रमांक 57. विद्यार्थ्याच्या शिकण्यातील त्रुटी आणि कमतरता शोधण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे. तर विद्यार्थ्याच्या शिकण्यातील त्रुटी आणि कमतरता शोधण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2 निदानात्मक चाचणी. कोणती आहे, निदानात्मक चाचणी ही पद्धत सर्वात योग्य आहे. प्रश्न क्रमांक 58. शिक्षण प्रक्रियेत पालकांचा सहभाग का महत्त्वाचा आहे. तर शिक्षण प्रक्रियेमध्ये पालकांचा सहभाग का महत्त्वाचा आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी. कशासाठी, मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 59. अध्ययनाचा म्हणजेच लर्निंगचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे. तर अध्ययनाचा मुख्य उद्देश हा पहा ऑप्शन क्रमांक 3 वर्तनात सकारात्मक बदल. काय आहे, वर्तनात सकारात्मक बदल. प्रश्न क्रमांक 60. यशस्वी शिक्षकाची मुख्य ओळख काय आहे. तर यशस्वी शिक्षकाची मुख्य ओळख काय आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून अध्यापन करणारा. काय आहे, यशस्वी शिक्षकाची मुख्य ओळख ही विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून अध्यापन करणारा.